हाय फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग घेऊन मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलेलं की जसं काजूचं कसं मोहर आलेला होता आणि छानपैकी काजू थोडे थोडे यांना लागलेले पण होते. मग आता पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघा. माझ्याबरोबर माझी छोटीशी भाची माही पण आहे. माही हाय कर सगळ्यांना, हाय. आणि आम्ही गप्पा गोष्टी मारत मारत तुम्हाला दाखवतो की कसंच आहे काय चाललं. आणि आमच्या माहीच्या गोष्टीसुद्धा आमची माऊ खूप छान छान बोलते, गोड गोड बोलते. बघ, हां सांग. चल आपण पुढे पुढे जाऊया. चल चल पुढे चाल, तू चाल, मी येते मागणं तुझ्या. छोटे छोटे होल कोणाचे आहेत ग? ते सापाचे. हो, मग ते साप असतो. हा, घर नसतं म्हणून ते ह्या मातीमध्ये आपलं घर बनवतात. अरे बापरे, बरोबर. किती बघ त्यांनी होल केले, दाखव. अजून ह्या साईडला पण आहेत बघ. 1 2 3 4 5 6 7 8 आणि एक छोटा दिसतो ते. हा, जवळ जाऊ नको, साप आला तर. आणि एक 10. ओके, एवढे. चल. आणि एक 7. हा, 7. आणि 8 9 10. चल आता. 11. आता मी तुम्हाला दाखवेन की बोंडू कशा प्रकारे इथे वेचले जातात. एक बांबूची काठी असते, पातळशी अशी, बघू शकता. ही केवढी पातळ आहे, लांब बऱ्यापैकी, म्हणजे अशी हातात धरून ती बऱ्यापैकी तिचा वेचण्यासाठी असं, म्हणजे जरा खाली मारताना वगैरे हे होऊ शकेल अशी असते ती. आणि त्याला अशी एक तार लावलेली असते, म्हणजे ही तार त्या बोंडूला टोचते. आणि टोचल्यानंतर ते उचलून जो तुमच्याकडे जे भांडं असतं किंवा एक पाटला असतो, प्लॅस्टिकचं काही भांडं असेल, बादली असेल, त्याच्यात ती टाकली जाते. मी तुम्हाला दाखवते आता थोडे बोंडू वेचून की ते कसे. इकडचे बऱ्यापैकी बोंडू वेचले गेलेले आहेत, तरी पण एखादा दुसरा असेल, मी दाखवेन तुम्हाला. एकच मिनिट. तर हा बोंडू आहे, बघताय तुम्ही. तर ही काठीने असं ह्याला इथे, हे बघा, असा तो घेतला जातो. आणि मग तुमचं जे भांडं असेल किंवा काही बादली बिदली तुम्ही आणलं असेल वेचायला, त्याच्यात तो अशापैकी घातला जातो. अजून मिळतात का बघूया आपल्याला इथे. आम्ही बोंडू कशी जमा केली. अजून एक राहू शकतो याच्यात. अशी. कोळमीत आणून सगळे जे बोंडू जमा केले जातात ते तसे ओतले जातात. तुम्ही बघताय आता सगळे एका जागी ते जमा केले जातात, म्हणजे दुपारपासून ते काम चालूच राहतं. हे जे मशीन बघताय ते त्यामध्ये ते घालून त्याचा रस काढला जातो. पहिली ट्रॅडिशनल पद्धतीने म्हणजे गमबूट घालायचे पायात आणि पायात वळून मग ते मशीनने पायात वळून मग ते रस निघायचा. असा रस सगळा साठवला जातो टबमध्ये एका. आणि मग जेव्हा कोळमी लावली जाते ना, कोळमी म्हणजे भांडं, हे तुम्ही बघता, त्याच्या खाली मग आग असते आणि ती पेटून मग अशा प्रकारे हे जे पाण्याने भरलेलं दिसतं, ते जे तिकडनी जी वाफ येते ती थंड होण्यासाठी म्हणून हे पाण्याने भरलेलं एक रॅक हे कसं केलेलं आहे, चौकट कशी. आणि त्यातून ते थंड होऊन मग पुढे जाऊन कॅनमध्ये किंवा कुठच्याही भांड्या, आता कॅनमध्ये साठवतात. अशा प्रकारे ते जमा केले जाते. ही आता फेणी काढणं चालू आहे. ह्या गोष्टीसाठी लायसन घ्यावं लागतं, जे गोवा गव्हर्मेंट देतं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जी दारू काढली जाते, इथली काजू फेणी असू दे किंवा हुराक असू दे, ह्यासाठी ही लायसन्स असतात. लायसन होल्डरच हे काढू शकतात.
त्याच्याशिवाय कोणी काढू शकत नाही. हे तुम्ही बघताय अगदी पाण्यासाठी नितळ आहे फेणी. एकदम पाणी कसं एकदम पारदर्शक असतं तशी आणि चांगल्या प्रकारची फेणी ते काढण्यात येते. आणि पुढे ही तुम्ही लाकडं बघता ते जी भाटी लावली जाते त्या भाटीसाठी ही लाकडाचे हे सगळं सारण वापरलं जातं. ज्याच्यामुळे काय होतं की सारखं म्हणजे ही लाकडंसुद्धा काय तोडली जात नाही. जे काजू पहिली मरतात ती काजूची तोडून ती आणली जातात आणि मग अशा प्रकारे हे बोंडू वळले जातात. त्याला आम्ही मुट्टे असे म्हणतो. म्हणजे ते वळून बाजूला केले जातात ते त्या मशीनमध्ये घालायला आणि मग काजू त्या टपामध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढले जातात. अशा प्रकारे वळण चालू आहे. ही देवळी आहे. इथे दररोज संध्याकाळी जाताना पहिल्या दिवशी जेव्हा चालू होतं काजूचा सीझन त्यावेळी इथे नारळ ठेवला जातो आणि दररोज संध्याकाळचा इथे दिवाही लावला जातो. प्रत्येक कोळमीवर हे अशा प्रकारचं असतं. या झाडाला बघा कसे छान पिवळ्या कलरचे बोंडू लागलेत. आणि ही आमची एक छोटीशी झाशीची राणी फिसलते माझ्या पाठोपाठ आले. मागच्या व्हिडिओत मी जसं तुम्हाला सांगितलेलं की जर धुकं पडलं किंवा दमट झाली तर काजूचा मोह सगळा जळून जातो. तर मागच्या वेळेला मी तुम्हाला बघा ह्याच झाडाची सर्दी पण होते आमच्या माऊला. ह्या झाडाचा मी तुम्हाला मोहर दाखवलेला. सुरुवातच मी ह्या झाडापासून केलेली. तर तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ह्याचा मोहर जळून गेलाय. हा बघा एकदम सगळा काळा झाला. थोडं त्याच्यात जीव आहे. तसे थोडे ते पिंक कलरचे कसे दिसत आहेत. पण बऱ्यापैकी जो मोहर आहे तो जळालेला आहे. हा जा हे बघ हा थोडा जळालाय थोडा राहिलाय. अशा प्रकारे हे झाड पूर्ण जे मोहरलेलं होतं ते मोहर त्याचा एकदम जळून असा. आताच आमचा व्लॉग इथेच संपतो. आता मी आणि माही दोघेही घरी जातो. बाय. आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.